सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी. सुधारित पेन्शन योजना. नेमका कोणाला किती मिळणार लाभ? सरकारी कर्मचाऱ्यांच्या रिटायरमेंट नंतरच्या सुरक्षिततेसाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून वेगवेगळ्या पेन्शन योजना आता राबवल्या जात आहेत. महाराष्ट्रातल्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सुधारित राष्ट्रीय निवृत्ती योजना ही सध्या चर्चेचा विषय आहे. या योजनेमध्ये कर्मचाऱ्यांना रिटायरमेंटनंतर ठरलेलं आर्थिक संरक्षण मिळावं यासाठी काही अत्यंत महत्त्वाच्या तरतुदी करण्यात आलेल्या आहे. चला तर पाहूया याविषयी सविस्तर अपडेट. त्यापूर्वी व्हिडिओ पूर्ण पाहावा जेणेकरून संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल. चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून सर्वात आधी अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचेल. नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करायला विसरू नका आणि ही अत्यंत कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायलाही विसरू नका. सुधारित पेन्शन योजनेमध्ये कर्मचाऱ्यांच्या हितासाठी अनेक नवीन तरतुदी करण्यात आलेली आहे. ज्यामध्ये 20 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त पात्र सेवा पूर्ण झाली आहे त्यांच्या रिटायरमेंटच्या वेळी सॅलरीच्या 50% पेन्शन मिळण्याची तरतूद करण्यात आलेली आहे. मात्र पेन्शनची रक्कम ठरवताना पात्र सेवा, शेवटचे वेतन आणि योजनेतल्या इतर नियमांचा विचार केला जाणार आहे. तरतुदीनुसार कोणाला पेन्शन दिली जाते चला तर पाहूया. 10 ते 20 वर्षाच्या सेवा काळासाठी संबंधित कर्मचाऱ्यांना प्रमाणानुसार पेन्शन मिळण्याची तरतूद आहे. उदाहरणार्थ एखाद्या कर्मचाऱ्यांची सेवा ही 15 वर्षाची असून रिटायरमेंटच्या वेळी त्याची सॅलरी 1 लाख रुपये असेल तर नियमानुसार त्याला पात्रतेनुसार पेन्शन मिळू शकते. नियमानुसार किती पेन्शन दिली जाणार चला तर पाहूया. या योजनेत किमान पेन्शनची ही तरतूद करण्यात आलेली आहे. 10 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त पात्र सेवा असलेल्या कर्मचाऱ्यांना 7,500 रुपये किमान मासिक पेन्शन देण्याची तरतूद करण्यात आलेली आहे. तर कर्मचाऱ्यांच्या निधनानंतर त्याच्या कुटुंबियांना कौटुंबिक पेन्शन मिळण्याची ही तरतूद आहे. मिळालेल्या माहितीनुसार कुटुंबियांना कर्मचाऱ्याला मंजूर झालेल्या पेन्शनच्या 60% रक्कम कौटुंबिक पेन्शन म्हणून मिळू शकते. तसेच रिटायरमेंटच्या वेळी NPSमध्ये जमा झालेल्या निधीपैकी 60% रक्कम राज्य सरकारकडे जमा करण्याची ही तरतूद असून उर्वरित रकमेचा वापर वार्षिकी खरेदीसाठी आता केला जाऊ शकणार आहे.